मुघलांचा परत एक खलिता आला आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की शहाजीराजांना पुण्याची जहांगीर ही देण्यात आलेली आहे। शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांना शिवनेरी किल्ल्यावर पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बाळ शिवाजी आणि जिजाऊंना इकडं पुण्याकडे घेऊन या असं म्हणून। तर शिवनेरी किल्ल्यावर दादोजी आले आणि दादोजींनी जिजाऊंची भेट घेतली। जिजाऊ दुपारच्यानंतर जिजाऊ आणि छोट्या शिवबासह त्यांनी पुण्यामध्ये प्रवेश केला आणि छोटा शिवबा हे बघत होते की उद्ध्वस्त झालेलं पुण्याचे भाग हे कसं होतं। आणि तेवढ्यामध्येच मग बाल शिवाजी या जिजाऊ मासाहेबांना म्हटलं की मासाहेब हेच का पुणे? जिजाऊ म्हटले हो हेच पुणे। तर मग इथं तर आपणच आहोत, बाकी इथं तर कोणीच दिसत नाही आहे। आणि त्यानंतर राणी जिजाऊ म्हटल्या की बोलवलं तर सर्वच येतील म्हणे इथं। आणि छोटे शिवाजी खूप उत्स्फूर्तीने विचारायला लागले मग आणि वाडा कुठं आहे, आपण कुठं राहायचं? तर मग जिजाऊंचं उत्तर ऐका, राजे आपण आहे ना कुणाचा वाडा हा हिरकावून घ्यायचा नसतो, मोठे लोक हे वाडा बांधून राहत असतात असं ते म्हटले। आणि त्यानंतर होते नंतरून दादोजी कोंडदेव यांनी पुण्याचा जो वाडा होता त्याला लाल महल असं नाव दिलं। नंतर लाल महल असं नाव दिल्यानंतर एक दिवस काय केलं की जे काही वतनदार असतील हकदार असतील यांना सगळ्यांना गोळा केलं तिथं आणि त्यांच्या हस्ते पुण्यातल्या प्रदेशामध्ये वस्तीची स्थापना झाली। त्या नांगर हा एक खूप जोरदाराने वाजंत्रीने वाजत गाजत हा नांगर ओढला जात होता आणि त्यानुसार प्रदेशाची आखणी झाली। वस्तीमध्ये मग लोक राहू लागले। तर असा काही हा होता दुसरा भाग।